अध्यक्ष महोदय, मला दोन ओळी मी ज्या काही आता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात. परिस्थिती शहरांची बघा कशी आहे. शेर मी बोलतोय, लोढा साहब ऐकून घ्या. लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, उठा है दिल में तमाशे का शौक बहुत, उठा है दिल में तमाशे, आज तमाशे का शौक बहुत, झुका के सर म्हणजे हे सगळे अधिकारी, झुका के सर सभी शाहपरस्त बोल उठे, हुजूर का शौक सलामत रहे, शहर और भी बहुत है. ही परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय. तुम्ही मग मुंबई घ्या, ठाणे घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या, वसई विरार घ्या, सोलापूर घ्या, प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत. प्रत्येक शहरामध्ये ना सत्ताधारी पक्षाचं काही ऐकलं जातं ना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जातंय. आम्ही आमदार म्हणून कितीही जरी प्रस्ताव टाकले तरी अधिकाऱ्यांना जिथून आदेश येतात, ज्या दफ्तरातून आदेश येतात, ज्या नसत्या त्यांच्या समोर येतात, त्याच्यावरच तशी कारवाई केली जाते. अध्यक्ष महोदय, जर हे प्रशासक असतील, जर ही मंडळ जे बनवलेलं त्यांनी अधिकाऱ्यांचं, जर हे जनतेचं ऐकणार नसतील, जर हे आमदारांचं ऐकणार नसतील, खासदारांचं ऐकणार नसतील, तर नक्की हे शहर चालले तरी कुठे आणि आपलं राज्य चालले तरी कुठे, हा विचार करण्याचा आपल्याला गरज आहे. अनेक गोष्टी ज्या आम्ही उचलत आलेलो आणि हे मी नेहमी सतत सांगतो की दोन्ही बाजूचे आमदार आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहेत. अनेक लोकांनी इथे आणि इथे हे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना आम्ही प्रत्येक गल्लीत स्वच्छता आहे का, कुठे डेंगीचे डास सापडतात का, कुठे मलेरियाचे डास हे वाढतंय का, जाळं वाढतंय का, कुठे काही कचऱ्याचे ढिगारे वाढतात का, इथे BST पोचते का, इथे ही बस पोचते का, हे सगळे प्रयत्न आम्ही बघत असतो. पण हे सगळं नसताना किती वेळा आम्ही तरी आमदार म्हणून जायचं आणि बैठका घ्यायच्या. आमची काही हरकत नाही, हे आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करत राहणार. पण अध्यक्ष महोदय, आज 2.5-3 वर्ष जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये 20हून अधिक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये महापौर नसताना, कुठची कमिट्या नसताना, कुठची नगरसेवक नसताना, जनतेने जायचं तरी कोणाकडे.